आषाढ महिन्यात वरदान ठरणाऱ्या या 10 भाज्या आवश्यक जाणून घ्या। मित्रांनो, तुम्हाला माहित आहे का, आषाढ महिना आणि पावसाळ्याच्या दिवसात रुग्णालयामध्ये रुग्णांची संख्या अचानक का वाढू लागते? यामागे फक्त बदलणारे हवामान कारणीभूत नसते, तर आपल्या ताटातील अन्न सुद्धा तितकेच महत्त्वाचे असते। ऋतू बदलला की आपल्या शरीरातील अंतर्गत यंत्रणेमध्ये अनेक बदल होतात। उन्हाळ्यात ज्या भाज्या आपण आवडीने खातो त्याच भाज्या पावसाळ्यात काही वेळा पोटासाठी जड ठरू शकतात। या दमट आणि उष्ण वातावरणात गॅस, अपचन, पोट फुगणे आणि इतर पचनाच्या समस्या वाढू शकतात। खरं तर पावसाळ्यात आपल्या शरीराची जठराग्नी म्हणजेच अन्न पचवण्याची क्षमता आधीपेक्षा थोडी कमजोर होते। अशा वेळी बाजारात दिसणारी प्रत्येक हिरवी आणि ताजी भाजी आपल्या शरीरासाठी फायदेशीर असेलच असे नाही। काही भाज्या पचनासाठी त्रासदायक ठरू शकतात, तर काही भाज्या या ऋतूमध्ये शरीरासाठी एखाद्या वरदानापेक्षा कमी नसतात। म्हणूनच आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 10 उत्तम भाज्याबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या आषाढ आणि पावसाळ्याच्या काळात शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतात। या भाज्या पचनशक्ती सुधारण्यास, पोट हलके ठेवण्यास आणि शरीराला आवश्यक पोषण देण्यास मदत करू शकतात। चला तर मग जाणून घेऊया 10 आरोग्यदायी भाज्या कोणत्या आहेत। क्रमांक 1 बघा, दुधी भोपळा। सर्वांच्या ओळखीची आणि साधी वाटणारी दुधी भोपळ्याची भाजी पावसाळ्यात शरीरासाठी खूप उपयुक्त ठरते। आषाढ महिन्यात बाहेरचे वातावरण दमट, चिकट आणि उष्ण असते। अशा वेळी दुधी भोपळा पोटासाठी अतिशय हलका मानला जातो। यामध्ये पाण्याचे प्रमाण भरपूर असते, त्यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यास मदत होते। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही भाजी पचायला खूप सोपी असते, त्यामुळे पावसाळ्यात मंद झालेल्या पचनशक्तीवर अतिरिक्त ताण येत नाही। दुधी भोपळा शरीराला आतून हलके ठेवण्यास, पचन सुधारण्यास आणि शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकण्यास मदत करू शकतो। कसा खावा बघा, तुम्ही याचे गरम सूप घेऊ शकता किंवा कमी तेल आणि हलक्या मसाल्यांमध्ये बनवलेली भाजी खाऊ शकता। पावसाळ्यात शरीराला हलके आणि निरोगी ठेवण्यासाठी दुधी भोपळा हा एक उत्तम पर्याय ठरू शकते। क्रमांक 2 बघा, परवल। पावसाळ्याच्या दिवसात परवल ही एक अतिशय चांगली भाजी मानली जाते। या ऋतूमध्ये अनेकांना पोट जड वाटणे, गॅस होणे आणि अपचनाचा त्रास जाणवतो। अशा वेळी परवल पचनक्रिया सुरळीत ठेवण्यास मदत करू शकतो। परवलमधील फायबर पोट साफ ठेवण्यास आणि पचन सुधारण्यास उपयुक्त ठरते। ही भाजी बाजारात सहज उपलब्ध होते आणि पावसाळ्यात खाण्यासाठी योग्य मानली जाते। कमी तेलात आणि हलक्या मसाल्यांमध्ये बनवलेली परवलची भाजी चविष्टही लागते आणि शरीरासाठी फायदेशीरही ठरते। क्रमांक 3 बघा, दोडका। दोडक्याला अनेक ठिकाणी गिलकी किंवा नेनुआ असेही म्हणतात। ही भाजी आपल्या शरीरासाठी अतिशय हलकी आणि सहज पचणारी मानली जाते। लहान मुलांसाठी ते वृद्धांपर्यंत सर्वजण ही भाजी सहज पचवू शकतात। आषाढ महिन्यात वातावरणातील बदलामुळे अनेकांना गॅस, ॲसिडिटी आणि पोटात जळजळ होण्याची शक्यता जाणवते। अशावेळी दोडका शरीराला थंडावा देण्यास आणि पचन सुधारण्यास मदत करू शकतो। यामध्ये असलेले फायबर सकाळी पोट साफ ठेवण्यास मदत करते। दोडक्याची भाजी कमी तेल आणि कमी मसाल्यामध्ये स्वादिष्ट बनते। पावसाळ्यात हलका आणि पौष्टिक आहार घ्यायचा असेल तर दोडका एक उत्तम पर्याय आहे। क्रमांक 4 बघा, कारले। कारल्याची जरी चव कडू असली तरी आषाढ महिन्यात त्याचे फायदे खूप मौल्यवान ठरू शकतात। पावसाळ्यात दमट वातावरणामुळे अनेकांना त्वचेच्या समस्या, फोड, पुरळ, त्वचेची ॲलर्जी आणि शरीरातील अशुद्धता वाढण्याचा त्रास जाणवू शकतो। अशा वेळी कारले शरीराची नैसर्गिक स्वच्छता राखण्यास आणि रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यास मदत करू शकते। कारल्यामध्ये असे काही नैसर्गिक घटक असतात जे रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यास मदत करू शकतात। त्यामुळे मधुमेह असलेल्या लोकांसाठीही कारले उपयुक्त मानले जाते। याशिवाय कारले पचनशक्ती सुधारण्यास, आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास आणि शरीरातील अनावश्यक घटक बाहेर टाकण्यास मदत करू शकते। म्हणूनच पावसाळ्यात आठवड्यातून एकदा तरी कारल्याची भाजी किंवा त्याचा योग्य प्रमाणात वापर आहारात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करा। क्रमांक 5 बघा, भोपळा। भोपळा ही एक अतिशय पौष्टिक आणि शरीरासाठी हलकी भाजी आहे। यामध्ये जीवनसत्वे, खनिजे आणि अनेक आवश्यक पोषक घटक आढळतात, जे शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात। आषाढ महिन्यात वातावरणातील बदलामुळे शरीराचे संतुलन थोडे बिघडू शकते। अशा वेळी भोपळ्याची भाजी पोटाला शांत ठेवण्यास मदत करू शकते। भोपळा पोटातील आम्लता म्हणजेच ॲसिडिटी संतुलित ठेवण्यास उपयुक्त ठरतो, त्यामुळे छातीत किंवा पोटात होणारी जळजळ कमी होण्यास मदत मिळू शकते। याशिवाय भोपळा त्वचेची चमक टिकून ठेवण्यास आणि डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते। ही भाजी पचायला अतिशय हलकी असते आणि शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करण्यास मदत करते। तुम्ही भोपळ्याची साधी भाजी, रस्सा किंवा हलक्या मसाल्यामध्ये बनवलेली भाजी खाऊ शकता। क्रमांक 6 बघा, तोंडलीची भाजी। लहान दिसणारी पण पौष्टिक गुणांनी भरलेली तोंडलीची भाजी ही पावसाळ्यात सहज उपलब्ध होते। तोंडल्याच्या भाजीमध्ये फायबरचे प्रमाण चांगले असते, जे पोट साफ ठेवण्यास आणि बद्धकोष्ठतेपासून बचाव करण्यास मदत करते। आषाढ महिन्यात अनेक वेळा आपली चयापचय क्रिया म्हणजेच मेटाबॉलिझम थोडी मंदावते। अशा वेळी तोंडलीसारख्या फायबरयुक्त भाज्या पचन संस्थेला चांगल्या प्रकारे काम करण्यास मदत करतात। ही भाजी अन्न सहज पचवण्यास मदत करते आणि पोटावर जास्त भार पडू देत नाही। तोंडलीची कोरडी भाजी, परतून केलेली भाजी किंवा डब्यासाठीही तुम्ही तिचा वापर करू शकता।
याची हलकी कुरकुरीत चव मुलांना आवडते. नंबर क्रमांक 7 बघा, ढेमसे. अनेकांना ढेमसेची भाजी फारशी आवडत नाही, पण पावसाळ्याची ही साधी भाजी आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. दमट आणि चिकट वातावरणात ढेमशामध्ये असलेले पाणी आणि पोषक घटक शरीराला फायदा देतात. ढेमसे शरीरातील उष्णता संतुलित ठेवण्यास, पोटातील जळजळ कमी करण्यास आणि शरीराला हलके ठेवण्यास मदत करू शकतो. यामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते, त्यामुळे वजन नियंत्रणात ठेवण्यासाठीही ही भाजी चांगला पर्याय ठरू शकते. तसेच शरीरातील सूज कमी करण्यास आणि शरीराला आवश्यक पोषण देण्यास ढेमसे मदत करू शकतो. म्हणूनच आषाढ आणि पावसाळ्याच्या दिवसात ढेमशाची भाजी आपल्या ताटात नक्की समाविष्ट करा. क्रमांक 8 बघा, ताजी भेंडी. भेंडी आपल्या सर्वांच्या आवडीच्या भाज्यांपैकी एक आहे. आषाढ महिन्यात मिळणारी ताजी आणि कोवळी भेंडी आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानली जाते. भेंडीमध्ये असलेले नैसर्गिक चिकट तत्व आपल्या आतड्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यास आणि पचनक्रिया सुरळीत चालण्यास मदत करते. ही भाजी पोट साफ ठेवण्यास, बद्धकोष्ठता कमी करण्यास आणि पचनसंस्थेला मजबूत करण्यास उपयुक्त ठरू शकते. भेंडीमध्ये असलेले पोषक घटक रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यातही मदत करू शकते. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींसाठी ही भेंडी एक चांगला पर्याय आणि आहार असू शकतो. मात्र पावसाळ्यात भेंडी बनवताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, भेंडी जास्त तेल आणि जास्त मसाल्यांमध्ये बनवू नका. कमी तेल आणि हलक्या मसाल्यांमध्ये बनवलेली भेंडी अधिक आरोग्यदायी ठरते आणि तिचे पोषक गुण टिकून राहतात. क्रमांक 9 बघा, कच्ची केळी. आषाढ महिन्यात पाऊस सुरू झाल्यानंतर अनेक वेळा दूषित पाणी किंवा अन्नामुळे पोटाचे विकार होऊ शकतात. काही लोकांना जुलाब होणे, वारंवार शौचाला जाणे किंवा पोट खराब होण्याची समस्या जाणवते. अशावेळी कच्च्या केळीची भाजी किंवा उकडलेल्या कच्च्या केळ्याचा वापर शरीरासाठी फायदेशीर ठरू शकतो. कच्ची केळी आतड्यांना मजबूत करण्यास आणि पोटाला बांधून ठेवण्यास मदत करते. यामध्ये शरीरासाठी आवश्यक खनिजे आणि पोषक घटकही आढळतात. ज्यांचे पोट वारंवार खराब होते त्यांच्यासाठी कच्ची केळी हा एक पौष्टिक आणि सहज पचणारा पर्याय ठरू शकतो. पावसाळ्यात होणाऱ्या छोट्या मोठ्या पोटांच्या त्रासांपासून बचाव करण्यासाठी कच्च्या केळ्यांचा आहारात योग्य प्रमाणात समावेश करू शकता. क्रमांक 10 बघा, गवार शेंग. गवार शेंग ही पावसाळ्यात मिळणारी एक पौष्टिक भाजी आहे. यामध्ये फायबर, प्रथिने आणि अनेक अनावश्यक पोषक घटक आढळतात. आषाढ महिन्यात वातावरणातील बदलामुळे शरीरात सुस्ती आणि कमजोरी जाणवू शकते. अशावेळी गवार शेंग शरीराला आतून ताकद देण्यास आणि ऊर्जा टिकून ठेवण्यास मदत करते. ही भाजी हाडे मजबूत ठेवण्यास, रक्ताभिसरण सुधारण्यास आणि शरीराला आवश्यक पोषण देण्यास उपयुक्त ठरू शकते. याशिवाय गवार शेंग रक्तातील साखरेचे प्रमाण संतुलित ठेवण्यासही मदत करू शकते. पावसाळ्यातील आळस आणि थकवा कमी करण्यासाठी ही एक उत्तम हंगामी भाजी आहे. तुम्ही गवार शेंगाची कोरडी भाजी, बटाट्यासोबतची भाजी किंवा आपल्या आवडीच्या पद्धतीने बनवून खाऊ शकता. मित्रांनो, निसर्गाने प्रत्येक ऋतूनुसार आपल्या शरीरासाठी योग्य असे पदार्थ दिले आहेत. फक्त गरज आहे ती योग्य ऋतूमध्ये योग्य पदार्थ निवडण्याची. जर तुम्ही आषाढ आणि पावसाळ्याच्या दिवसात या हंगामी भाज्यांचा आपल्या आहारात समावेश केला तर तुमची पचनशक्ती चांगली राहण्यास मदत होईल, शरीर निरोगी आणि मजबूत राहील, तसेच अनेक हंगामी आजारांपासून बचाव करण्यासाठी मदत मिळेल. लक्षात ठेवा, ऋतूनुसार आहार घेणे हीच निरोगी जीवनाची एक महत्त्वाची गुरुकिल्ली आहे. मित्रांनो, तुम्हाला पावसाळ्यात कोणती भाजी सर्वात जास्त आवडते हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. जर तुम्हाला आजची ही आरोग्यविषयक माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. अशाच उपयुक्त आणि ज्ञानवर्धक आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.